तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रूपान साधी तू घायाळ पान. जय शिवराय भावांनो, आजचा व्हिडिओ फारच खराब झालेला आहे. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन टेटस व्हिडिओ तुमचं एडिटिंग करून घेत असेल भावांनो, सगळ्यात पहिले आपल्या बिटमार्कला ओपन करायचं आहे. बिटमार्कला ओपन केल्यानंतर फर्स्ट नंबरला एक फोटो ॲड करायचा भावांनो. तुम्हाला जो तुम्हाला आवडला तो फोटो ॲड करायचा आहे भावांनो. इथपर्यंत अशा प्रकारे एक फोटो ॲड करायचा भावांनो. पुन्हा तुम्हाला एक इमेज बनवून दिलेली असेल भावांनो. ते इमेज या ग्रुपच्या लेवलवर ॲड करायची भावांनो. अशा प्रकारे एक इमेज बनवून देणार आहे भावांनो तुम्हाला. हे इमेज अशा प्रकारे ॲड केल्यानंतर भावांनो तुम्हाला काय करायचं आहे, हे इमेज कशी बनवायची ते पाहून घेऊ भावांनो. आपण पिक्सल ॲपमध्ये यायचं आहे भावांनो. पिक्सल ॲपमध्ये आल्यानंतर बत्तीसशे 60 अशा प्रकारे टाकल्यानंतर तुम्हाला एक लेअर ते छोटी इमेज देणार आहे. याला डबल करून घ्यायचं भावांनो लेअरमध्ये. अशा प्रकारे मला सेव्ह करून घ्यायचं आहे भावांनो. सेव्ह केल्यानंतर इथं तेच लेअर ॲड करायचे आहे भावांनो. अशा प्रकारे इथं ते लेअर ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक साईडला येऊन जायचं आहे. तुम्हाला एक फोटो देणार आहे भावांनो मी, जसं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला असणार. अशा प्रकारे ते फोटो ॲड करून घ्यायचे भावांनो. अशा प्रकारे हे 4 फोटो ॲड करून घ्यायचे भावांनो. अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड काढलेले इमेज ॲड करून घेतल्यानंतर भावांनो तुम्हाला काय करायचं आहे, हे बॉर्डरची लेअर आहे ती अशी वरती घेऊन घ्यायची भावांनो. बॉर्डरची लेअर वरती घेतल्यानंतर भावांनो फोटो एकदम पद्धतशीर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे भावांनो. हे ॲड झाल्यानंतर भावांनो आपल्या इफेक्ट फाईलमध्ये यायचं, टेक्स्टला इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. प्रोजेक्ट फाईलमध्ये यायचं. जो फर्स्टला फोटो ॲड केला त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे भावांनो. या फोटोला अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचं आहे भावांनो. त्याच्यानंतर वापस आपल्या इफेक्ट फाईलमध्ये यायचं. सेकंड नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. प्रोजेक्ट फाईलमध्ये यायचं. जे जे आपण फोटो लावलेले आहेत त्या फोटोमध्ये हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे भावांनो.
आपला व्हिडिओ एकदम तयार झालेला आहे मस्तपैकी. आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.